हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून्ड विथ मी पूर्वा. खूप मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ इन स्नॅप्स 90. आज आरवच्या टिफिनसाठी इथे बनत आहेत मऊसूत डोसे. पीठ भिजवतानाच मी याच्यामध्ये मेथ्यांचे दाणे घातले होते, त्यामुळे पीठ बघा किती छान फसफसले. मी पटकन डोसे करून घेते आणि मग नंतर आपण बोलूया. आरव आज नेहमीप्रमाणे स्कूलला गेला. आज त्याला टिफिनला तुम्ही पाहिलं, मी आज डोसे दिले आणि फ्रूट टिफिनमध्ये असायला फ्रूट नको होतं. त्यामुळे म्हटलं काय द्यावं, तर मग मी मखाणे दिले. मखाणे आपले आधी रोस्ट करायचे आणि मग थोडंसं घी घालायचं किंवा ऑइल. त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग, हळद आणि मीठ याची फोडणी द्यायची आणि मखाणे त्याच्यात थोडंसं 1 मिनिट रोस्ट करायचं. असे मखाणे तुम्ही पण बनवून बघा, खूप छान लागतात आणि मखाणे खूप हेल्दी असतात. आणि मी इथे रात्रभर पाणी सोक करून ठेवलं आहे. अजवाईन म्हणजे आपलं ओवा आणि जिरं ह्याचं. आणि मी ऑल्टरनेट डे हे पाणी घेत असते. आणि स्मेल पण खूप छान येतो आहे त्याचा. ओव्याचा स्मेल आवडतो मला. आपण भजीमध्ये वगैरे पण घालतो किंवा काही लोक अजवाईनचे पराठे पण बनवतात. ओव्याचे पराठे ते पण खूप छान लागतात. हे अजवाईन आपल्या पाचक शक्ती म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करायला नक्कीच हेल्प करते. आपली स्किन छान होते आणि मेटाबॉलिझम रेट पण वाढतो जिरा आणि अजवाईननी. सो मी असं काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करत असते. एक दिवस टी, एक दिवस असं काहीतरी, मग एक दिवस मग मी ग्रीन टी ट्राय करत असते. कारण रोजच एक एक गोष्ट म्हटले की आपण माणूस कसं असतं की आपल्याला कंटाळा येतो कुठलीही गोष्ट असं करायचा. तर चला, तर मी आता हे पाणी पिऊन घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते. शरीर डिटॉक्स करायला आणि मनाची शांतता मिळवण्यासाठी मी स्वतःसाठी काढलेला हा माझा क्षण. तुम्ही आज स्वतःसाठी काय केलं? चला, तर मग आता मी इथे अजितचा टिफिन पॅक करून घेते. टिफिनसाठी आहेत चपात्या, पौष्टिक अशी उसळ आणि आमरस. आता उन्हाळा संपत आल्यामुळे शेवटच्या आंब्यांचा आमरस. हे दोन्हीही डबे मायक्रोवेव्ह फ्रेंडली आहेत, त्यामुळे दुपारी टिफिन खायच्या आधी आपण ते गरम करून मस्त गरम जेवण जेवू शकतो. आता हे दोन्ही टिफिन्स आपण इन्शुलेटेड अशा जाड पिशवीमध्ये ठेवूयात. यामुळे अन्न गरम राहायला नक्कीच मदत होते. आणि अजून ताक वगैरे असं काही आपल्याला द्यायचं असेल तर इनफ मोठी पिशवी ही आहे. आमच्या घराच्या या गॅलरीमध्ये इतका गार आणि मस्त सुखावणारा वारा येतो ना की काही विचारूच नका. आज होती आमच्या मेडची सुट्टी, त्यामुळे आज होता नो मेड डे. त्यामुळे आज हे कपडे सुकवायचं काम माझ्याकडे आलं होतं. मग गॅलरीमध्येच पटापट कपडे सुकायला घातले. हे असे छोटे सॉक्स वगैरे असतील ना, तर अशा छोट्या हँगर्सला मी लावत असते. आणि मी हे असे काही क्लोथ्स असतील, टी शर्ट्स वगैरे, तर ते सुद्धा हँगरलाच लावत असते. जेणेकरून समजा स्टँडवर जागा पुरली नाही तर आपण हा असा जुगाड काही करू शकतो आणि ते लावून द्यायचं, म्हणजे ते इझिली पटपट वाळतात. पण सकाळची सगळी कामे आटपून आता मी इथे बसले ऑफिसच्या कामाला. कॉल्स, मीटिंग्स, ऑफिसचं काम असं सगळं करत दिवसभर वेळ कसा निघून जातो एका जागेवर बसून हे कळतच नाही. एकाच जागी बसून शरीर अवघडून जातं, म्हणून मी अशा सारख्या जागा बदलत राहते. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. मला ॲक्च्युली मगाशी एक पार्सल आलं होतं, सो मी विचार केला की आता तुमच्यासोबत पण शेअर करूयात. अजितने एक पार्सल मागवलेलं आहे. ते आहे ऑर्गॅनिक बाजारमधनं, तुम्ही बघू शकता. आणि एनी गेसेस की त्याच्यात काय मागवलं आहे? हे कानातलं आवडलं का तुम्हाला? ॲक्च्युली ते असं लटकतं आहे ना, त्यामुळे एकदम लक्षात आलं माझ्या. माझी फ्रेंड आहे ऋतिका म्हणून, तर तिने ते मला गिफ्ट केलेलं आहे. प्राजक्ताची फुलं बघा किती छान आहेत त्याच्यावर. मी तुम्हाला जवळून दाखवते. मला खूप आवडतं. क्यूट आहे ना? ठीक आहे. बॅक टू सीड्स. ह्याच्यामध्ये सीड्स आहेत. आता रेनी सीझन चालू होईल, त्यामुळे मी आणि अजितनी एक भन्नाट आयडिया आमच्या डोक्यामध्ये आली. एक तर आरव पण रमेल आणि आम्हाला दोघांना पण ना असं बागकाम वगैरे करायची खूप आवड आहे. तर आईच्या इथे ॲक्च्युली खूप मोठी बाग आहे, तिथे आम्ही करायचो. पण आता इथे बाल्कनी वगैरे छोटी पडते, तर मग आम्ही असा विचार केला बाल्कनीमधला थोडा सेक्शन जो आहे तिथे आम्ही माती टाकणार आहोत आणि माती टाकून आम्ही हे सीड्स त्यामध्ये लावणार आहे.
तर आपण पाहूयात कुठले कुठले सीड्स अजितनी मागवलेत ते. म्हणजे काय होईल ना, आपलं हार्वेस्टिंग घरच्या घरी होईल आणि आरवलाही काही गोष्टी शिकायला मिळतील, बघायला मिळतील, वेळ जाईल आणि छान आहे. आपण जेवढं नेचरशी कनेक्टेड असतो तेवढं छान वाटतं आपल्याला. पॅकिंग छान केलेलं आहे त्यांनी. आणि हे ॲक्च्युली आमचं फर्स्ट टाईमच आहे आम्ही इथून सीड्स मागवतो, नाही तर अदरवाईज आम्ही नर्सरीमधूनच मोस्टली प्रिफर करतो. त्यांनी याच्यात नोट दिली आहे. सॉरी, ॲक्च्युली ती जरा थोडीशी बिल आहे. आणि हे आहे ओके ऑर्गॅनिक बझार प्रीमियम क्वालिटी फ्लावर सीड्स. तुम्ही बघू शकता इथे फ्लावर सीड बेस्ट इन ओके यील्डिंग प्रीमियम क्वालिटी सीड्स हाय डिसीज रेजिस्टन्स. ओके, हे आहे फ्लॉवर सीड्स फॉर होम गार्डनिंग. हे आम्हाला मिळाले होते 99 रुपीजमध्ये. तुम्ही बघू शकता इथे 99 रुपीजमध्ये सीड्स दिलेले आहेत. आणि क्वांटिटी ओके 100 दिलेत त्यांनी क्वांटिटी. ओके 100 सीड्स आहेत. दॅट्स गुड. सीड्स डेट ऑफ टेस्ट दिली आहे, डेट ऑफ पॅक दिले. सीड्सला काही एक्सपायरी नसते. डेट ऑफ टेस्ट आणि डेट ऑफ पॅक दिलं आहे. छान आहेत, आवडेल मला हे फ्लावर्स लावायला. तर आता रेनी सीझन चालू होईल तर मग आम्ही नक्की हे आमच्या इथे बाल्कनीमध्ये ग्रो करणार. याचा व्हिडिओ मी नक्की डिटेलमध्ये बनवणार. त्याच्यामध्ये आपण सीड्स आपण प्लांट करण्यापासून ते कसे मोठे होतात, ते झाडं फ्लावर्स कसे येतात हे सगळं आपण बघणार आहोत. हे झाले फ्लावर सीड्स. नेक्स्ट आहे ते हे पाकिट. त्याच्यावर लिहिलं आहे सीड्स किट ऑर्गॅनिक बझार प्रीमियम क्वालिटी फॉर होम. व्हेजिटेबल सीड्स आहेत त्याच्यामध्ये आणि हर्ब सीड्स आहेत. तर इथे खाली तुम्ही बघू शकता 15 इझी टू ग्रो व्हेजिटेबल सीड्स किट. आणि हा मागवलेला आहे ऑर्गॅनिक बझारमधनं. बघूयात आपण आता कसं, म्हणजे आपण एक्सपिरियन्स कसा येतो आपला या सीड्सच्या बाबतीत ते आपण बघूयात. मिक्स व्हेजिटेबल्स आहे त्याच्यामध्ये सगळे. आय गेस छोटे छोटे पाकिट असतील त्याच्यामध्ये. आपण ओपन तर करूच यात ते. चला ओपन करते मी, बघत. काश स्मेल तुम्हाला कोथिंबिरीसारखा थोडं थोडं स्मेल येतं आहे मला. त्याच्यामध्ये हे एवढे आहेत सीड्स. ओके व्हेरी गुड. व्हेजिटेबल सीड्सच्या पाकिटमध्ये इथे आहे स्पिनॅच सीड्स, पालकाचे सीड्स. अच्छा, ग्रीन चिली सीड्स पण आहे त्याच्यामध्ये. हे ठीक आहे, ग्रीन चिली सीड्स. कुकुंबर सीड्स 15. काकडीचे पण सीड्स आहे त्याच्यामध्ये. मजा येणार आरवला पण आवडतं ह्या सगळ्या गोष्टी. टोमॅटोचे सीड्स आहेत 30. चवळई, अरे वा, चवळईचे पण आहेत बघा. आवडते का तुम्हाला भाकरी, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चवळीची पालेभाजी? क्लास. कारलं, बिटरगोड, कारल्याची पण छान होते भाजी. एक दिवस मी कारल्याच्या भाजीची रेसिपी देईन. मी कारल्याच्या भाजीला कसलंही वाटण वगैरे काहीच घालत नाही, नॉर्मल सिम्पल, पण तरी स्टील छान होते. ब्रिंजल, वांगी, अजितची फेवरेट आहेत वांगी. पंपकिन सीड्स. पंपकिन आम्हाला तिघांनाही खूप आवडतं आणि आमच्या फूडमध्ये आम्ही पंपकिनचा समावेश नेहमी करतो. पंपकिन ॲक्च्युली तुम्ही पण खात जा. पंपकिनने आपले आईज खूप छान होतात, आपली स्किन छान होते जनरली. नाहीतर आपण काय होतं ना, पंपकिन मुलं प्रिफर नाही करत, पण माझ्याकडे पंपकिनच्या पण खूप रेसिपीज आहेत. मी नक्की एक दिवस शेअर करेन, लहान मुलांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण. दुधी भोपळा. दुधी भोपळ्याचे आहेत 8 नग असं लिहिले त्यांनी त्याच्यामध्ये. फ्रेंच बीन्स, श्रावण घेवडा पण छान लागतो. कोरिएंडर सीड्स. धने ॲक्च्युली काय नसले असतं तरी चालायचं. धने बरेचदा मी पेरलेत तसंही आपल्या बाल्कनीमध्ये. हे झाले सगळे व्हेजिटेबल सीड्स.
आता आपण ओपन करूयात फ्लावर सीड्स. त्याच्याची फ्लावर्स बघा ना किती गोड आहेत. अशी आली तर मग सोन्याहून पिवळं दुसरं काय असेल. खूप टाईट आहे. कसं पाकिट आहे? आय थिंक सो त्यांनी हे मिक्स दिलं असेल असं मी अजून करते. ठीक आहे, हे एकच पाकिट निघालं. त्याच्यावर ॲक्च्युली काही मेन्शन नाही आहे की कुठले फ्लावर्स आहेत किंवा काय वगैरे असं. म्हणजे हे असणार आहेत आपले, आपण जेव्हा ह्याचं गार्डनिंग करू हे असणार आहेत एका कुंडीमध्ये आपण सेपरेट लावू फ्लावर्स. म्हणजे ते असणार सरप्राईज फ्लावर्स. कारण आपल्याला माहिती नाही आहे की कुठल्या फ्लावरचे सीड्स आहेत, नाही याच्यावरती लिहिले. सो आपण बघूयात. तोपर्यंत तुम्ही पण गेस करा कुठल्या कुठल्या असू शकतील. चलो बाय. ही माझे चालू होते डिनरची प्रिपरेशन. एनी गेसेस मी काय बनवत आहे. इथे एक बटाटा आहे, लाल भोपळा, चीज, फरसबी, जिरं, मटकी मोड आलेली आणि मका. ह्या सगळ्यांपासून काय बनवू शकतं. बटाट्याच्या ऐवजी आपण स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचा पण वापर करू शकतो. इथे आता मी सगळं साहित्य घेतलं आहे, त्याच्यात पाणी घातलं. कुकरमध्ये एक शिट्टी घेणार आपण त्या साहित्याची. इथे सगळं गरम वाफून झालेलं आहे. अँड सरप्राईज इज रेडी. ढॅन. मी इथे बनवली आहे व्हेजिटेबल चीज टिक्की. आपण ह्याच्यामध्ये हव्या त्या भाज्यांचा समावेश करू शकतो आणि अशी व्हेजिटेबल टिक्की बनवू शकतो. शॅलो फ्राय करायची म्हणजे हेल्दी व्हर्जन होतं. तोपर्यंत आरवचं इथे मिनी पेंट करणं चालू होतं. त्याला पेंटिंग करायला प्रचंड आवडतं. काय करतोय तू? पेंटिंग. अच्छा, कोण आहे ती? मिनी. तुला आवडते मिनी? इकडे बघून सांग, आवडते का मिनी? आता मी हेला कलर करणार. काय ते? हे करणार मी हेला. तू किती छान केलं. ब्राईट कलर्स आहेत ना. दिलाय. कोणी दिलंय? तेजल माऊनी ना. फेवरेट आहे. खुश आहेस का तू मग? मी प्ले करून दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही खेळायला एक्सपिरियन्स नाहीये मी. काय नाही आहे? अजून खेळायला छान नाहीये. अच्छा, शिकशील मग पियानो वाजवायला ना. शिकशील तू. अरे हे करायला काय करूया. हळूहळू. हळू स्लोली. इलेक्ट्रॉनिक आयटम आहे ना. काय करतोय तू आरव? हे वरती ठेवतोय. सांडेल काच बेटा ते काचेचं. वन बाय वन कर. मग खाली ठेवायचं असतं, तिथे नसतं ठेवायची बशी. खाली ठेव, खालच्या सेक्शनमध्ये. अच्छा, बस बाकीच्या 3 साईडला ठेव. सांडतील बेटा. हळू. खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव. सांडेल. ओ नो आरू. आणि ते तुझं कार पार्क का? ओ नो आरू. सिरियसली? शो मी युअर फेस. शो मी युअर फेस. ए डोंट डू लाईक दॅट आरव. तसं नको तिथे कार चालवू. नो बेटा. ओट्यावर कोणी चालवतं? नो आरू. इथे आता मी ब्लिंकिटवरनं दूध मागवलं होतं कारण दूध फाटलं होतं. तुझ्या आवडीचं आरवला असं वाटत होतं त्याचे टॉय मागवले की काय. हां. आणि
आणि कड. तुझ्या आवडीचं काय नाही. ठीक आहे ना. पण हे रात्री नाही खायचं आता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून्ड विथ मी. बाय.